आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पुण्यात एसटी बसच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, दोघे ठार तर 18 जखमी। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे। यात एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं ब्रीद असलेल्या लालपरीचाही अपघात होताना दिसत आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथं काल रविवारी दिनांक 7 रोजी सकाळी एसटी बस आणि 4 चाकी वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक LG थाटे यांनी या संदर्भात माहिती दिली। मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर ओतूर जवळ कार आणि एसटी बसचा काल सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास ओतूर गावच्या हद्दीत कल्याणनगर महामार्गावर वाघेरे महाविद्यालयासमोर अपघात झाला। अपघात झालेली एसटी बस पारनेरवरून मुंबईकडे तर कार आळेफाट्याकडे जात असताना ओतूर जवळ हा अपघात झाला। या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। महेश तानाजी गायकवाड वय वर्ष 23 आणि प्रतीक अशोक शिर्के वय वर्ष 22 अशी मृतांची नावे आहेत। याशिवाय एसटी बसमधील 18 जण जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली। तसेच पोलीस आणि प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली। अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक LG थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी जखमींना उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले। अपघातात जखमी झालेल्यांची नावे उषा गणेश मंद्रीवाळ वय वर्ष 50, रंजना मंगेश हिलम वय वर्ष 32, जालिंदर भाऊसाहेब रासकर वय वर्ष 22, स्मिता बुधवा किरके वय वर्ष 27, सीता करकट्टा उजित वय वर्ष 21, महिमा सिल्बानुस बागे वय वर्ष 19, संगीता सुक्का टोप वय वर्ष 18, सोमनाथ दत्तात्रय डफेदार वय वर्ष 55, अजिंक्य गोरख साठे वय वर्ष 23, प्रज्वल योगेश पुजारी वय वर्ष 22, इर्शाद कादर शेख वय वर्ष 20, पिंकी चिमा मनेरा वय वर्ष 43, सुलोचना चिमा मनेरा वय वर्ष 60, पौर्णिमा अजय खोंडावर वय वर्ष 37, अजय धोंडीभाऊ खोडदे वय वर्ष 40, अर्जुन रामजी मेमाने वय वर्ष 35, रमेश वसंतराव मोरे चालक वय वर्ष 46 आणि अशोक माधव तांबे वय वर्ष 35 अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत।